नागपुरातील राजभवनात शपथविधीची तयारी सुरू आहे। महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि उद्या नागपुरात दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, नव्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी। नागपुरातील राजभवनात शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे। महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। उद्या नागपुरात दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। 16 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होईल। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार। उद्या किती मंत्री शपथ घेणार याची माहिती मंत्रिमंडळ विस्ताराच्या पत्रातून राज्यपालांना दिली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या दिल्लीत पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। फडणवीसांनीही तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची यादी पाठवली। मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। देवेंद्रजींनी अधिवेशनापूर्वी विस्तार करू अशा प्रकारचं सुतोवाच केलं होतं आणि त्याच्यामुळे 16 तारखेपूर्वी त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, होईल असं मला वाटतं। मुंबई में करने की हिम्मत नहीं है। नागपुर में अधिवेशन है। सबसे पहले मुख्यमंत्री का एक जुलूस निकलेगा वहाँ। मुझे लगता है मुख्यमंत्री का जुलूस निकालने से पहले ये लोगों ने ईवीएम का जुलूस निकालना चाहिए। ईवीएम का जुलूस निकालना चाहिए। 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे। विरोधी पक्षनेते आमचे अंबादास दानवे आहेत। माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत। तिथे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्याच अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीने सांगतो। 3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यामुळे थोडा विलंब जरूर त्या ठिकाणी होतोय, परंतु जे होईल ते शाश्वत आणि भरभक्कमपणे होईल। 5 वर्ष राज्याच्या जनतेला सेवा देणारं सरकार भक्कमपणे येईल। संजय राऊतांनी चिंता करायचं काही कारण नाही। तुम्ही फक्त सकाळची बडबड सुरूच ठेवा। शासन जे 3 लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे। कोणाला मलाईचे खाते मिळतात त्याच्यावर ते काम करतात आहे।